चंद्रपुर में अमृत जल योजना 2 को लेकर नागरिकों की नाराजगी अब सड़कों पर दिखाई देने लगी है। शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस और युवा सेना की महाविकास आघाड़ी घटक दलों ने महानगर पालिका परिसर में घाघर मोर्चा निकालकर प्रशासन के खिलाफ प्रदर्शन किया। आंदोलनकारियों का आरोप है कि कई क्षेत्र में पाइपलाइन और नल कनेक्शन दिए जाने के बावजूद आज तक नियमित जलापूर्ति नहीं शुरू हुई है। उन्होंने कहा है कि भीषण गर्मी में नागरिकों को पेयजल के लिए भटकना पड़ रहा है। प्रदर्शनकारियों ने 218 करोड़ रुपए की योजना में ठेकेदार पर घटिया काम करने और अधिकारियों की मिलीभगत का आरोप भी लगाया। विक्रांत सहारे ने चेतावनी दी है कि मांगे नहीं मानी गई तो आंदोलन को और तेज किया जाएगा। वहीं संजय ठाकुर ने तत्काल स्वच्छ पेयजल उपलब्ध कराने की मांग की। चंद्रपूर शहरातील नागरिकांनी अमृत जल योजना 1चा जो प्रताप अनुभवलेला तो अतिशय वाईट होता। यापासून महानगरपालिकेने काहीतरी अभ्यास करून शिक घेण्याची आवश्यकता होती, परंतु महानगरपालिकेने अमृत जल योजना 2 हा नवीन कार्यक्रम सुरू केला। 2 वर्ष झाले या अमृत जल योजनेचं काम आतापर्यंत पूर्ण झाले नाही। 50% सुद्धा पूर्ण काम झालेलं नाहीये। या रखरख्या उन्हामध्ये चंद्रपूर शहरातील नागरिक पाण्यासाठी होरपळून आलेले आहेत। आम्ही मागील 8 महिन्यापासून वारंवार पत्राच्या माध्यमातून पाठपुरावा करून राहिलेला आहे की लवकरात लवकर अमृत जल योजनेचं काम पूर्ण करावं। परंतु महानगरपालिकेच्या मनातच नाहीये की चंद्रपूर शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यावं। म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार आणि युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील हे दोन घटक पक्ष आज महानगरपालिकेवर न्याय मागण्यासाठी आलेले आहे की आपण लवकरात लवकर ही योजना स्वयंचलित करावी, चंद्रपूर शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावं। जर आमचं आजचं म्हणणं किंवा आमचं निवेदन जर आयुक्तांनी स्वीकार केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही दोन्ही पक्ष मिळून याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र आंदोलन करू आणि त्यावेळेस जर कायदा सुव्यवस्था बिघडेल तर यासाठी संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची असेल।